पाजल्याप्रकरणी पतीची न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता करण्यात आली। दिनांक 17/4/2024 रोजी रात्री फिर्यादी सौ संतोषी रविकुमार चाबुकस्वार वय 29 राहणार चांभार गल्ली जोडभावी पेठ सोलापूर हिला तिचा पती आरोपी नामे रविकुमार मल्लिना चाबुकस्वार वय 34 वर्ष राहणार सोलापूर यानं तू माझ्या विरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार का केलीस असं म्हणून घरातल्या बाथरूममध्ये ठेवलेली फिनेलची बाटली घेऊन त्यातील फिनेल फिर्यादीनं पत्नीस बळजबरीनं पाजल्याप्रकरणी फिर्यादी हिनं 25/4/2024 रोजी जोडभावी पेठ पोलीस स्टेशनने सोलापूर येथे पती आणि त्यांच्या इतर नातेवाईकांच्या विरुद्ध फिर्याद दाखल केली आहे। सदर गुन्ह्यात पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे। या गुन्ह्याचा तपास श्रीमती शबनम शेख पोलीस निरीक्षक जोडभावी पेठ सोलापूर यांनी करून आरोपी विरुद्ध दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले। आरोपीनं जामिनासाठी जिल्हा आणि सत्र न्यायालयात ॲडव्होकेट सचिन इंगळगी यांच्या मार्फत अर्ज दाखल केला असता सदर सुनावणीच्या वेळी ॲडव्होकेट सचिन इंगळगी यांनी असा युक्तिवाद केला की फिर्यादी ही स्वतःच फिनेलची बाटली हातात घेऊन असल्याचे फोटो निदर्शनास त्यांनी न्यायालयाला आणून दिलेत आणि ही फिर्याद देण्यास 6 दिवसांचा विलंब झाल्याचं न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिलं आणि यावरून जिल्हा न्यायाधीश SV केंद्रे साहेब यांनी आरोपींची रक्कम रुपये 20,000च्या जातमुचलक्यावर मुक्तता केली आहे। यात सरकारतर्फे ॲडव्होकेट गंगाधर रामपुरे तर आरोपीतर्फे ॲडव्होकेट सचिन इंगळगी यांनी काम पाहिले।